कधीही कोणत्याही बाबतीमध्ये माणसाला पर्याय नसला पाहिजे आणि जर माणसाला पर्याय उपलब्ध असेल तर माणूस त्या ठिकाणी आपली जी कार्यशक्ती आहे ती डिवाइड करत असतो। तेव्हा त्याला आपल्या कार्यावर जर नियंत्रण ठेवायचं म्हटलं तर एक ठाम राहायला पाहिजे। दुसरी गोष्ट, स्पॅनिश राजा हर्नेन कॉर्तोस यांनी आपल्या सैन्यांना जेव्हा घेऊन मेक्सिकोमध्ये विजय मिळवण्यासाठी जेव्हा तो गेला त्यावेळेस त्यांनी सर्वात प्रथम त्यांनी आपल्या ज्या मार्गाने तो आला त्या मार्गातले पूल आणि ज्या जहाजाने आला ती जहाज पूर्णतः जाळून टाकली आणि ज्या ठिकाणी त्याला आपली लढाई करायची होती त्या लढाईच्या ठिकाणी त्यांनी सैन्याला संदेश दिला की तुम्हाला आता परत जाण्याचा मार्ग उपलब्ध नाही। तुमच्याकडे जर कुठला मार्ग उपलब्ध असेल तर तो म्हणजे फक्त लढणं आणि विजय मिळवणं। जेव्हा माणसाला पर्याय नसतो तेव्हा फक्त एका गोष्टीवरच त्याचं लक्ष केंद्रित असतं, विचलित होत नाही।